नमस्कार. एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचा विजय निर्धार मेळावा उत्साहात संपन्न. मतदारसंघाच्या विकासासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद. अहिल्यानगर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे होत असून त्यांच्या चिरंजीव अक्षय कर्डिले यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तळागाळातील जनतेचे नेतृत्व करणारे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वांना सोबत घेऊन विकासकामे मार्गी लावली. त्यांच्या या कार्याचा वारसा अक्षय कर्डिले यांना लाभला असून ही निवडणूक वेगळी व महत्वाची आहे. 3 तालुके मिळून बनलेल्या या मतदारसंघात विविध प्रश्न असून कार्यकर्त्यांनी वाड्या वस्तीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या वतीने उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून विजय निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार सुरेश धस, आमदार काशीनाथ दाते, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुभाष पाटील, काशीनाथ लवांडे, अलकाताई कर्डिले आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना दिलेली उमेदवारी योग्य असून तिचे सार्थक करून दाखवू. भाजप स्थापन दिनाच्या दिवशी अर्ज दाखल होणे ही विशेष बाब आहे. तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. मुळा धरणातील गाळ काढणे, वांबोरी चारे टप्पा 2 काम मार्गी लावणे तसेच केके रेंज भूसंपादनाचा प्रश्न रद्द केलाय. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. कार्यकर्त्यांनी महायुतीला तडा जाईल असे कोणतेही काम करू नये व अक्षय कर्डिले यांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.
25 तारखेला आता प्रचार सायंकाळी बंद होईल. पण जरी प्रचार बंद झाला आपल्याला गाठी बिठी घेता येतात. मग आपण प्रत्येकाने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक मतदार हा आपला मतदानापर्यंत आपण घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता 2 पोटनिवडणूक आहे. दादांचा एक घटना घडल्यानंतर ते सुद्धा उमेदवारी आज दाखल होतो. पण यामध्ये निवडणूकमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये आपला निकाल राहुरी विधानसभा मतदारसंघात असा लागला पाहिजे की आजपर्यंत जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये एवढ्या मतं देखील कोणालाच मिळालं नाही. तेवढं आशीर्वाद मिळाला पाहिजे. अशी जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडायची. त्यामुळं सगळ्यांनी आता आपल्याला वेळ द्यायचा, काम करायचं, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना आपल्याला सामूहिक जबाबदारी आपल्याला पार पाडायची. आज राज्यामध्ये सगळी मंडळी आली आहे. त्यामुळे आजचा हा संदेश हा राज्यभर जाणार आहे. निवडणूक आहे 2 वर्ष, त्यामुळे आता एक चर्चा सातत्याने आपली चालणार आहे. हे सगळं करत असताना फडणवीस साहेबांचं काम आपल्याला माहिती होतं की एकदा नाही, दोनदा नाही, तर जवळपास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये 6 वेळा निवडून येणारी व्यक्ती ती फडणवीस साहेबांच्या रूपाने या ठिकाणी होती. त्याचं काम सातत्यानं शेवटच्या माणसापर्यंत आलं. ग्रामीण भागातल्या आपली वाडी वस्तूवरती आलं. ते सातत्यानं फडणवीस